आज मी छान अशी मच्छी फ्राय बनवली होती आणि वटपौर्णिमा म्हटलं की गावावरनं असे फणस भरून गाड्या येतात आणि मी अजून एक फणस घेतला कारण की हा मला थोडा वेगळ्या पद्धतीने कापून बघायचा. तो बाजारात गेले होते मी, कुरड्या वगैरे घेतल्या आणि मला इथे शेवाळ्या भेटल्या होत्या. भरपूर दिवस झाले मला शेवाळ्या खायचं मन होतं, तर म्हटलं चला घेऊया. आणि काही मसाले आणले होते, मसाले वगैरे टाकून घेतले आणि आज असं ठरवलं होतं की झणझणीत आणि मसालेदार चिकन बेत करायचा. आपल्या आवडत्या माणसांसाठी प्रेमाने बनवलेले जेवण आणि त्यातही चमचमीत चिकन असेल तर जेवणाची मजाच वेगळी असते. स्वयंपाकघरात शिरताना मनात असलेला उत्साह आणि खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी रेसिपीची जादू आहे. घरच्या ताज्या मसाल्यांचा सुवास आणि लसूण खोबऱ्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. आजच्या जेवणात थोडासा तिखट, मसालेदार आणि झणझणीत तडका द्या आणि मग बघा घरातील प्रत्येक जण तुमची किती वाह करतो. तर इथे मसाला वगैरे काढून घेतला, चिकन वगैरे करून घेतला आणि मग फ्राय करायला घेतली मी मच्छी. आणि मच्छी आज खूप छान झाली होती आणि मी फर्स्ट टाईम यांना आयरनच्या तव्यावरती मच्छी केलेली आहे. तर मच्छी वगैरे केली, छानपैकी जेवण वगैरे घेतलं आणि आजूचे आज मला भरपूर लाड झाले होते कारण तिला आईस्क्रीम खायची होती. त्याचपुरती एवढंच. बाय.